टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की म्हाडा लॉटरी पुणे मंडळासाठी जी काही म्हाडाची लॉटरी निघालेली आहे 2024 त्यामध्ये एका प्रकल्पाविषयी आपण जाणून घेणार आहोत। त्या प्रकल्पाचे नाव आहे गगन क्लारा में गगन हाउसिंग अँड लँडमार्क LLP बालेवाडी 1 RK। तिथे 1 RKची घरं उपलब्ध आहे। EWS साठी आणि LIG साठी तिथे 1 RKचे घर आहे। लोकेशन सुद्धा बालेवाडी हे एक प्राइम लोकेशन आहे। त्याचा स्कीम क्रमांक आहे 789A आणि 789B। तर चला आपण ह्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। त्याचं लिटिगेशन काय, डेट ऑफ कंप्लीशन काय आणि त्याचं काही आपण लेआउट बघून घेऊयात। चला इथे गगन क्लारा बालेवाडी 1 RKची स्कीम क्रमांक आहे 789A। तिथे EWSची घरं आहे आणि 789B तिथे LIGची घरं उपलब्ध आहे। तिथे कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही आहे। डेट ऑफ कंप्लीशन 30 मार्च 2025 दिलेली आहे। अगोदरही डेट ऑफ कंप्लीशन हा प्रकल्प 23 मध्ये कंप्लीट होणार होता, पण ती एक्सटेंड झालेली आहे। त्याचा एक्सटेंड डेट दिलेली 30/3/2025। टोटल घरे 29 आहे। EWS साठी आणि LIG साठी 3 घरे उपलब्ध आहे। त्याचं कन्फिगरेशन म्हणजे तिथे 1 RKची घरं उपलब्ध आहे। आता प्राइस बघूया। EWS साठी 14,20,600 तर 16,54,800 आणि LIG साठी प्राइस दिलेली त्यांनी 16,68,800 रुपये। ह्या दोघांमध्ये प्राइसमध्ये डिफरन्स आहे। त्याचनुसार यांची जे काही साईज आहे त्या फ्लॅटची त्यामध्ये सुद्धा फरक आहे। LIG साठी जो काही फ्लॅट उपलब्ध आहे त्यांची साईज थोडीशी EWS पेक्षा मोठी आहे, त्यामुळे प्राइसमध्ये तिथे डिफरन्स आहे। चला EMT अमाऊंट किती पे करावी लागेल EWS साठी आणि LIG साठी। EWS साठी आपल्याला 15,000 प्लस 708 रुपये हे GST प्लस ॲप्लिकेशन चार्जेस असे टोटल 15,708 रुपये आपल्याला पे करावे लागतील। आणि EMT अमाऊंट फॉर LIG साठी 20,000 EMT अमाऊंट प्लस 708 रुपये ॲप्लिकेशन फी प्लस GST असे टोटल 20,708 रुपये आपल्याला EMT अमाऊंट LIG साठी पे करावी लागेल। तर चला आपण बघूया आता कॅटेगरीनुसार। EWS मध्ये टोटल 29 घरे उपलब्ध आहे। ते कॅटेगरीनुसार बघूया कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरं उपलब्ध आहे। फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण कोणत्या कॅटेगरीला किती घरं उपलब्ध हे बघून घेणे गरजेचं आहे, कारण की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरीमध्ये ह्या स्कीम क्रमांकाला घरे आहेत की नाही ते अगोदर चेक करून घेणे गरजेचं आहे। तर बघूया आपण EWS साठी जनरल कॅटेगरीसाठी टोटल 14 घरे आहेत। SC कॅटेगरीसाठी टोटल 3, ST कॅटेगरीसाठी 2, जनरलिस्टसाठी 1, फ्रीडम फायटरसाठी 1, फिजिकल हँडिकॅपसाठी 1, डिफेन्स फॅमिलीसाठी 1, एक्स सर्व्हिसमनसाठी 1, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयीसाठी 1, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयीसाठी 1, MLA MP MLC साठी 1, आर्टिस्टसाठी 1 आणि म्हाडा एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी 1 असे टोटल 29 घरे EWS साठी उपलब्ध आहे। तर चला आपण LIG साठी किती घरे उपलब्ध आहेत ते बघूया। LIG साठी टोटल फक्त 3च घरे उपलब्ध आहे आणि ते फक्त जनरल कॅटेगरीसाठी आहे, जनरल पब्लिकसाठी आहे। बाकी कॅटेगरीसाठी LIG मध्ये घरे नाही आहेत। तर चला आपण महारेरानुसार बघून घेऊया। हे बघा इथे दिलेलं आहे हा ॲज पर महारेरा प्रोजेक्ट नेम गगन क्लारा। नंतर प्रॉपर डेट ऑफ कंप्लीशन अगोदर दिलेली होती त्यांनी 30/3/2024, त्यानंतर ती एक्सटेंड झालेली आहे 30/3/2025 आणि लिटिगेशन बघा तिथे कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही आहे, म्हणजे ह्या प्रोजेक्टवर कोणतीही केस किंवा कोर्ट कचेरी चालू नाही आहे। आता आपण बघणार आहोत त्याची थोडक्यात माहिती। म्हाडासाठी हे घर आहे ते विंग D मध्ये त्यांनी दिलेले आहे। बघा बिल्डिंग D कमर्शियल प्लस म्हाडा, याच्यात म्हाडाचे त्यांनी घरं दिलेले आहे। इथे काही स्टुडिओ आहेत, काही ऑफिस स्पेस, शॉप आणि म्हाडाचे घरे त्यांनी दिलेले आहेत। टोटल फ्लोअर सँक्शन झालेले 12 फ्लोअर सँक्शन झालेले आहे आणि इथे क्लोज पार्किंगसुद्धा दिलेली आहे। 67 हे क्लोज पार्किंग दिलेली आहे। तर चला आपण त्याचा फ्लोअरचा लेआउट बघूया। हे बघा हा फ्लोअर प्लॅन विंग D साठी दिलेला आहे, म्हाडा प्लस कमर्शियलचा आहे। आपण फक्त म्हाडासाठी काय फ्लोअर प्लॅन आहे, कोणत्या फ्लोअरला म्हाडाची घरे उपलब्ध आहे त्याबद्दलच जाणून घेऊया। बघा इथे म्हाडासाठी हे घरं दिलेलं आहे। हे बघा इथे दिलेलं आहे की फ्लोअर नंबर 9, 10, 11 आणि 12ला जे काही आहे ते म्हाडाची घरं तिथे उपलब्ध आहेत। बघा 10 फ्लोअरला 10 घरे आहेत, 11 फ्लोअरला 10, नंतर 12 फ्लोअरला 10,
आणि 9 फ्लोअरला 2 असे टोटल 32 म्हणजे 3 LIGसाठी आणि 29 EWSसाठी तिथे घरे आहेत. असे टोटल 32 घरं दिलेले त्यांनी फ्लोअर नंबर 9 to 12मध्ये. तर चला आपण 9 इथे बघूया म्हाडासाठी जो काही फ्लोअर दिलेला आहे त्यांनी फ्लोअर नंबर 10, 11 आणि 12 आणि 9मध्ये सुद्धा 2 म्हाडाचे घरं दिलेले आहेत. हे बघा हे 2 दिलेले. हा एक आहे बघा इथे लिव्हिंग प्लस किचन प्लस बेडरूम म्हणजे हे 1 RKचे ते टोटल ओपन किचन दिलेलं आहे. त्यांनी याच्यात दाखवलेलं नाही की किचन कुठे दिलेलं आहे, पण एक चांगली गोष्ट म्हणजे याच्यात बाल्कनी आहे. प्रत्येक घराला बाल्कनी आहे. 1 RKचे आहे. प्राईम लोकेशनसुद्धा चांगले आहे आणि बाल्कनीसुद्धा आहे आणि पजेशनसुद्धा खूप लवकर आहे. म्हणजे एका वर्षी त्यात तुम्हाला पजेशन मिळू शकते. आणि एक बघा ह्या फ्लॅट त्यांनी दिलेला आहे. इथे किचन दाखवलं आहे, बेडरूम आणि लिव्हिंग त्यांनी दाखवलेलं आहे. हे म्हाडासाठी त्यांनी इथे म्हाडा म्हटलेलं आहे 902. पण हे 1 RKचे असल्यामुळे 1 रूम किचनच इथे राहील. हे वेगवेगळं दाखवत आहे पण हे ओपन आहे, सगळं ओपन किचन असला आहे आणि इथे बाल्कनीसुद्धा आहे. हा झाला फ्लोअर नंबर 9चा फ्लोअर प्लॅन. आता 10, 11, 12 इथे पण सुद्धा सगळे म्हाडाचेच फ्लॅट उपलब्ध आहे. बघा इथे एनक्लोज बाल्कनी दिलेली आहे. तिथे दिलं आहे लिव्हिंग किचन प्लस बेडरूम. ते सगळं एकत्र दिलेलं आहे कारण की इथे 1 RKचेच घरं आहे. ओपन किचन आहे. हे बघा सेकंड नंबरचा पण इथे दिलेला आहे, थर्ड नंबरचा यानुसार त्यांनी दिलं आहे. किचन, बेडरूम आणि म्हाडाचं लिव्हिंग असे त्यांनी टोटल 1 RKमध्ये बसवलेलं आहे असे. आणि त्याला एनक्लोज बाल्कनीसुद्धा आहे. हे बघू शकता तुम्ही सगळे फ्लोअर प्लॅन इथे दिलेले आहे. तर चला आपण इथे बघितलं की म्हाडाचे ते काही बालेवाडी इथे तो प्रकल्प आहे त्याचा फ्लोअर प्लॅन आपण बघितला. आपण ह्या प्रकल्पाविषयी सगळी माहिती बघितलेली आहे. ह्या प्रकल्पाचे ॲडव्हान्टेज सांगायचं म्हणजे ह्या प्रकल्पाला बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. हा 1 RKची घरे असून त्याला बाल्कनीसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि पजेशनसुद्धा खूप लवकर आहे. खूप प्रकल्पसुद्धा चांगला आहे आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे आपण इथे अप्लाय करायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.